नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुख यांच्या खासगी सचिवांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. वैद्यकीय चाचणीनंतर कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना आज कोर्टात हजर केलं जाईल. दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यामध्ये आज भाजपचं चक्काजाम आंदोलन आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण जे रद्द झालेलं होतं त्या विरोधामध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आज रस्त्यावर उतरणार आहेत आणि या दोनही महत्त्वाच्या बातम्यांवर आज आपली नजर असणार आहे. आजच्या दोन महत्त्वाच्या बातम्या नेमक्या काय आहेत हे आपण पाहिलं आणि या बातम्यांची प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमतवर आपण बघणार आहोत. एकीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन खासगी सचिवांना ईडीने अटक केलेली आहे, तर दुसरीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भामध्ये भाजपचं राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन होत आहे. सोबतच काँग्रेस देखील याच मुद्द्यावर आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे याच दोन महत्त्वाच्या बातम्यांच्या प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहोत. या बातम्यांवर आपली नजर असणारच आहे. तत्पूर्वी आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, ती म्हणजे राधानगरी धरणावर छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करायला शाहूजनक घराण्याला पाटबंधारे विभागानं परवानगी नाकारली आहे. समरजित सिंह घाटगे राधानगरी धरणावर छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करणार होते. त्यासाठीची तयारी देखील सुरू होती. मात्र परवानगी मागितल्यानंतर 5 दिवस झाल्यानंतर ऐन वेळेला ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. ऐनवेळी ही परवानगी कोणाच्या सांगण्यावरनं नाकारली असा सवाल समरजित सिंह घाटगे यांनी आता उपस्थित केलाय. परवानगी नाकारल्यानंतर घाटगे सपत्नीक राधानगरी धरणावर जाऊन जयंती साजरी करण्यावर ठाम आहेत. सांगितलं जाते की तुम्हाला परवानगी नाकारली आहे, तुम्ही विधी कार्य करू शकत नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही आणि तिथं लोकांना आम्ही आले तर आम्ही लोकांवर कारवाई करणार. काय म्हणायचं हे? काय म्हणायचं या गोष्टीला? मी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जयंती आपण त्यांच्या धरणावर करतो, ज्या धरणावर लोक येतात जातात, तिथं तुम्ही लोकांना अडवताय. मला तिथं म्हणताय की विषय माझा नाही, माझ्यावर बहुजन समाजाचे जोडपे तिथं बसणार होतात, त्यांना वरती याला परवानगी देणार नाही असं वक्तव्य केलं गेलंय. मी आता कोणाच्या बाजूने बोलत नाही, मी लोकांना म्हणू शकत नाही कोरोनाचा संसर्ग आहे म्हणून मी ते बोलणार नाही. पण मी आणि माझ्या पत्नी स्वतः तिथं जाणार आहे. कोणाला अडवायचं असेल तर त्यांनी अडवावं, पण शाहू महाराजांची जयंती साजरी करायला मला कोणी थांबवू शकत नाही. आणि या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत असणारच आहेत. याबद्दलची अधिक माहिती ते देणार आहेत. मात्र ऐन वेळेला ही परवानगी नाकारली असं समरजित सिंह घाटगे यांचं म्हणणं आहे. पाटबंधारे विभागानं ही परवानगी नाकारलेली आहे. मात्र तरी देखील धरणावर जयंती साजरी करण्यावर समरजित सिंह घाटगे ठाम आहेत. आपण सपत्नीक जाऊन धरणावर ही जयंती साजरी करणार आहोत हा निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे. पाटबंधारे विभागानं नेमकं कोणतं कारण ही परवानगी नाकारण्यासाठी दिलंय हे मात्र समजू शकलेलं नसलं तरी देखील समरजित सिंह घाटगे मात्र आपल्या निर्धारावर ठाम आहेत. राधानगरी धरणावर छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यासंदर्भातली परवानगी समरजित सिंह घाटगे यांनी पाटबंधारे विभागाकडे मागितलेली होती. मात्र ऐन वेळेला ही परवानगी नाकारली असं समरजित सिंह घाटगे यांचं म्हणणं आहे. मात्र परवानगी जरी नाकारलेली असली तरी आपण राधानगरी धरणावर सपत्नीक जाणार आहोत आणि जयंती साजरी करणार आहोत असा निर्धार समरजित सिंह घाटगे यांनी व्यक्त केलेला आहे.
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून हळूहळू कमी होत असलेली रुग्णसंख्या अचानक वाढली। रुग्णसंख्येतली ही वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं आता नियमावली जारी केलेली आहे। महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी 5 टप्पे जाहीर केले गेले होते। मात्र राज्य सरकारच्या या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना 3ऱ्या टप्प्यातले निर्बंध लागू करावे लागणार आहेत। याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळेला सरकारकडून दिले गेलेले आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या बघून निर्णय घ्यायला देखील सांगितलं गेलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र 3ऱ्या लेव्हलमध्ये असणार आहे। हे नवे नियम नेमके काय आहेत हे देखील आपण बघूया। लसीकरणाचा वेग या दरम्यान वाढवावा, सोबतच टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब केला जावा। कार्यालयांची सुरक्षितता निश्चित करणं बंधनकारक असेल। RT-PCR टेस्ट मोठ्या प्रमाणावर केल्या जाव्यात। बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली जावी। सोबतच गर्दी, जमाव आणि मेळावे टाळले जावेत। न्याय्य पद्धतीनं कंटेनमेंट क्षेत्र घोषित केली जावीत। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असेल आणि यासोबतच जे कोणी नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना दंड आकारला जाईल। एक अंदाज जो वर्तवला गेलेला आहे त्याच्यामध्ये जर 3ऱ्या लाटेमध्ये जवळपास 50 लाख रुग्ण संक्रमित होतील अशा प्रकारचा अंदाज आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास ज्याला ॲक्टिव्ह पेशंट आपण म्हणतो ते 8 लाख त्या ठिकाणी राहणार आहेत। आणि साधारणतः या सर्व पेशंटमध्ये जे लहान बालकांची चर्चा आपण मागील काही दिवसापासून करतो की 3री लाट जर आली तर याच्यामध्ये लहान मुलांनासुद्धा जास्त प्रभावित त्या ठिकाणी राहतील। एक अंदाजानुसार एक 5 लाख रुग्ण हे लहान बालकं राहण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये रुग्णसंख्या जरी कमी असली तरी मुंबईत लेव्हल 3चे निर्बंध कायम असतील आणि त्यामुळे लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंदच राहील। पालिकेनं या संदर्भातलं परिपत्रक देखील काढलेलं आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी प्रतीक्षा आणखी काही काळ करावी लागणार आहे। डेल्टा प्लस रुग्ण असलेल्या भागात अधिक काळजी घेतली जाणार आहे। मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये 3ऱ्या लेव्हलचेच निर्बंध असतील। जिथं मॉल आणि मल्टीप्लेक्सेस सुरू झालेले होते ते आता बंद केले जातील आणि सोमवारपासून ही नियमावली लागू होणार आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा एक नवं संकट आता उभं ठाकलेलं आहे आणि या संकटाच्या अनुषंगानं नवी नियमावली देखील सोमवारपासून राज्यभरात लागू केली जाणार आहे। याच महत्त्वाच्या बातमीविषयीचे अपडेट्स आपण आता जाणून घेणार आहोत। या संदर्भातली माहिती देण्यासाठी मुंबईहून आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, पुण्याहून आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत आणि औरंगाबादहून आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला प्रणाली आपल्याकडे येतो। मुंबईमध्ये आपण बघितलं रुग्णसंख्या कमी होत असली तरी लेव्हल 3चे निर्बंध आता कायम ठेवले जाणार आहेत। पालिकेनं तसं परिपत्रक देखील आता जारी केलेलं आहे। प्रणाली, सुरुवातीला त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की 15 दिवसापूर्वीपासून जेव्हापासून कोरोनाचे निर्बंध हळूहळू राज्यभरामध्ये कमी व्हायला लागले होते त्यावेळेला सुद्धा मुंबईमध्ये लेव्हल 3 दाखवण्यात आलेली होती। मुंबईची रुग्णसंख्या ही जरी कमी होत असली तरी सुद्धा लेव्हल 3चे जे काही नियम आहेत त्याचं काटेकोरपणे पालन हे मुंबईमध्ये होताना दिसतंय। दर आठवड्याला रिव्ह्यू घेऊन त्यानंतर पुढचे जे निर्बंध आहे किंवा पुढची शिथिलता जी आहे त्याची घोषणा केली जाते। काल मुंबई महानगरपालिकेनं परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की लेव्हल 3 मधले जे निर्बंध आहेत त्या निर्बंधामध्ये कुठलीही शिथिलता येणार नाही। लेव्हल 3चे निर्बंध हे लागू राहतील। म्हणजे मुंबईमध्ये ट्रेन सुरू होणार नाही, मुंबईमध्ये मॉल सुरू होणार नाही, शाळा सुरू होण्याचा तर प्रश्नच नाही। आणि त्यामुळं एकूणच आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये जरी रुग्णसंख्या कमी होत असली तरीही लेव्हल 3चे नियम जे आहेत ते लागू राहणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर राज्यातली जी सगळी मोठी शहरं आहेत, नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या सगळ्या शहरांमध्ये लेव्हल 3चे नियम जे आहेत ते काटेकोरपणे पाळले जातील। त्याचबरोबर या निर्बंधांमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हटलेली आहे की लसीकरणावर भर दिला जाईल।
सोबतच एखाद्या शहराची जर तुम्हाला लेवल कमी किंवा जास्त करायची असेल, म्हणजे नियम शिथिल करायचे असतील, तर तुम्हाला 2 आठवडे वाट बघावी लागणार आहे. पण जर तुम्हाला नियम काटेकोरपणे अजून वाढवायचे असतील तर तुम्हाला केवळ 1 आठवड्याची वाट बघून ते निर्बंध कठोर करता येईल. याचा अर्थ असा की लेवल 3 म्हणजे आपल्या कोरोनाची तिसरी लाट जी आहे त्या लाटेसाठीचं हे प्रिपरेशन आहे असं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे या लाटेमध्ये लहान मुलं जास्त प्रभावित होतील अशा पद्धतीची वक्तव्य करून किंवा अशा पद्धतीची चर्चा होऊन त्यामुळे एक घबराट जी आहे ती सुद्धा सर्वसामान्यांमध्ये पसरताना दिसतीये. बिलकुल. प्रणाली, एकीकडे आपण बघितलं तर मुंबईकरांना अशी अपेक्षा होती की रुग्णसंख्या तर आता कमी होतीये, त्यामुळे कदाचित येत्या काही दिवसात निर्बंध पालिकेकडनं शिथिल केले जातील. पण डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटचं नवं संकट उभं ठाकल्यानंतर आता कुठेतरी पालिका प्रशासन देखील बिलकुल धोका पत्करायला तयार नाही आणि त्यामुळेच कदाचित निर्बंधांमधली शिथिलता आता पुढचे काही दिवस होणार नाही असं स्पष्टपणे दिसतंय. दुसरीकडे प्रणाली, डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण मुंबईमध्ये आढळत आहेत का? त्याबद्दलचे नेमके काय उपाययोजना केल्या जात आहेत पालिकेकडनं? प्रणाली, त्याबद्दल काय सांगता येईल? डेल्टाचे मुंबईत 2 रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत होती आणि त्यानुसार ते ज्या भागात आढळलेले आहे तिथे कंटेनमेंट झोन करण्यात आलेला आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. या रुग्णांच्या जवळपासचे जे कोणी नातेवाईक आहेत किंवा त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेली जी कोणी लोक आहेत त्यांच्यावर लक्ष जे आहे ते केंद्रित केलं जात आहे. या डेल्टाचा व्हेरियंटचा प्रसार होऊ नये असा प्रयत्न जो आहे तो महापालिकेकडनं केला जातोय. कारण असं सांगितलं जातं की डेल्टाचा हा जो व्हेरियंट आहे हा जरा जास्त घातक असू शकतो आणि त्यामुळे जे कुठे ना कुठे असं बोललं जात आहे की लक्ष जे आहे ते तुम्हाला त्या पेशंट, त्याच्या आजूबाजूच्या जवळच्या नातेवाईक यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. सध्या उपचार पद्धतीमध्ये कुठला बदल करण्यात आलेला नाही, परंतु जी काही उपाययोजना सध्या आहे त्या तशाच्या तशा ठेवण्यात आलेल्या आहे. मग ते जरी आपण मध्यंतरी बघितलं होतं की कोरोना केअर सेंटर जे आहेत, कोविड केअर सेंटर जे आहेत ते बंद जरी करण्यात आलेलं असला, त्यातला स्टाफ जरी काढून टाकण्यात आलेला असला तरी तो कुठल्याही क्षणी आपल्याला सुरू करता येईल अशा परिस्थितीमध्ये ठेवण्यात आलं. त्यामुळे जर एकदम रुग्णसंख्या झपाट्यानं जर वाढली त्याच्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. बिलकुल. प्रणाली, अशाच आमच्यासोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. आपण मुंबईतला प्राथमिक आढावा घेतला, आपण आता थेट जाणार आहोत पुण्यामध्ये. आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत. आपण बघितलं एकीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यामध्ये 7 दिवस जैसे थे म्हणजे लेव्हल 2 चे निर्बंध कायम राहतील असं म्हटलं होतं. मात्र संध्याकाळ होईपर्यंत संपूर्ण राज्यात लेव्हल 3 चे निर्बंध लागण्याचा आदेश देखील आला. त्यामुळे पुण्यामध्ये देखील आता लेव्हल 3 चे निर्बंध असतील. संसर्ग दर खरं तर 5% कमी आहे पुण्यामध्ये, मात्र तरी देखील पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू होत आहेत. अद्वैत यांच्याकडे मी जाणार आहे. अद्वैत, आपण बघितलं एकीकडे पुण्यामधला धोका हळूहळू कमी होत होता, पण पुणे ग्रामीणमधली परिस्थिती देखील कमी होताना आपण बघितलं होतं. त्यामुळे परिस्थिती झपाट्यानं सुधारतीये असं वाटत असतानाच पुन्हा एकदा हे डेल्टा प्लस व्हेरियंटचं नवं संकट उभं ठाकलं आणि पुणेकरांना जी आशा होती की कदाचित निर्बंध आणखी शिथिल होऊ शकतील की काय, ही आशा देखील मावळली. अद्वैत, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, बरोबर आहे. म्हणजे खरं तर जर बघितलं आता शनिवार रविवारचा हा वीकेंड लॉकडाऊन आहे आणि फार काही गर्दी नाही आहे, तुरळक गर्दी आहे. गजबजलेला हा टिळक चौक असतो, पण तिथं आपल्याला बघायला मिळेल की काय आहे. आणि लेवल 1मध्ये जाऊ असं वाटत होतं. वीकेंड लॉकडाऊन रद्द होईल असं वाटत होतं पुणेकरांना, कारण 5%पेक्षा कमी दर आहे, ऑक्सिजन बेडची क्षमता पुरेशी आहे. मात्र लेवल 3ला आता सोमवारपासून पुणे येतं आहे आणि निश्चितपणे निराशा याबद्दल, कारण आत्ता कुठं काही गोष्टी सुरू होत होत्या आणि त्या आता परत बंद होणार. कारण लेवल 4 म्हणजे 7 ते लेवल 2 म्हणजे 7 ते 4 अशी ती वेळ असणार आहे. संचारबंदी 5 पासून लागू होणार आहे. मॉल्स बंद होणार आहेत. त्यामुळे कुठंतरी नाराजी आहे. दुसरं एक रास्त सवाल नागरिक विचारतायत की नागरिकांसाठी आणि राजकारण्यांसाठी वेगळे नियम आहेत का? कारण आज आता बीजेपीचं चक्काजाम आंदोलन होतंय, तिथं किती गर्दी होणार आहे. राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन झालं, तिथं आपण बघितलं काय प्रकार घडला. बरोबर. आज ओबीसीची परिषद होती लोणावळ्यामध्ये पर्यटन स्थळी बंदी आहे लोकांना आणि ग्रामीण अजून लेवल 4मध्ये आहे, तिथं 25ची मर्यादा आहे ती पाळणार आहे का? त्यामुळे कुठंतरी जनतेमध्ये चांगली गोष्ट आहे की तुम्ही अवेअर आहात. दुसऱ्या लाटेला तुम्ही झोपला होतात, आता तिसऱ्या लाटेचा धसका घेऊन तुम्ही अलर्ट राहत आहात. पण नियम जे आहेत ते सगळ्यांना सारखे असावेत असं रास्त म्हणणं आहे. दुसरीकडे आपण निर्णय पण बघितले पाहिजेत की विरोधाभासी कसे ठरतायत. पुण्यामध्ये जम्बो कोविड हॉस्पिटल आता 30 जूनला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मग एकीकडे तुम्ही तिसऱ्या लाटेचा धसका घेताय, व्हेरियंट
चे रुग्ण वाढतील म्हणून अलर्ट होत आहे, मग तुम्ही असे निर्णय कसे घेता? अशी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती आपल्याला दिसते. त्यामुळं कुठंतरी ह्याच्यामध्ये एक समन्वय पाहिजे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की जी परिस्थिती स्थानिक आहे ती बघून तुम्ही निर्णय घ्या. पुण्यामध्ये जर का दर कमी होतोय 5%पेक्षा कमी, ऑक्सिजन बेडची पुरेशी उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण. पहिल्यांदा काल पुणे जिल्ह्यानं दैनंदिन लसीकरणाचा 1 लाखाचा टप्पा ओलांडलेला आहे. वेगवान लसीकरण आहे. तर असं जर असेल तर मग सरसकट निर्बंध लादावेत का, हा पण मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. त्यामुळं थोडीशी चांगली गोष्ट आहे की तुम्ही अलर्ट होताय, परंतु निर्बंधाच्या बाबतीमध्ये कारण त्याचा जो फटका आहे तो शेवटी सामान्य माणसांना बसतो, ज्यांचं हातावरती पोट असतं त्यांना बसतो. बरोबर. त्यामुळं अशा पद्धतीनं लॉकडाऊन, कडक निर्बंध हा काय उपाय होऊ शकत नाही, असाही सूर जो आहे तो नागरिकांचा आहे. बिलकुल. अद्वैत, मात्र डेल्टा प्लस व्हेरियंटचं हे नवं संकट उभं ठाकतंय, त्या अनुषंगानं ही सगळी सतर्कता बाळगली जाते आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण पुण्यामध्ये आहेत का, आढळत आहेत का? पालिका प्रशासन असेल किंवा पुणे ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन असेल, नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना या संदर्भात करताय, याबद्दलची नेमकी काही मोडस ऑपरेंडी तयार केली गेलेली आहे का? उपचार पद्धतीमध्ये काही बदल केला जाणार आहे का? या सगळ्याबद्दल अद्वैत काय सांगताय? बरोबर आहे. सुदैवाने अजून तरी पुणे शहर किंवा परिसरामध्ये डेल्टा प्लस व्हॅरियंटचा रुग्ण नाही आहे. खरी गोष्ट आहे. काल तू जसं म्हणालास असं की पहिल्या रुग्णाचा जो मृत्यू झाला 80 वर्षाचा, आणि राजेश टोपेंनी सांगितलं की हा डेल्टा व्हेरियंट रुग्ण दगावलेला आहे. त्यानंतर मग सरकार अलर्ट झालेलं आहे आणि या ज्या उपाययोजना आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. त्यामुळं कुठंतरी तुम्ही काळजी घेता ही गोष्ट निश्चितपणे चांगली आहे. पण आत्ता तरी सतर्कता हेच आहे, जसं सांगितलं की ट्रेसिंग, ट्रीटमेंट हे जे आहे तेच सुरू आहे. पण मी ज्याचा उल्लेख केला की लसीकरण वेगवान. आता सुदैवाने लसींची मात्रा जी आहे ती जास्त, म्हणजे लसीचे डोस जे आहेत ते जास्त प्रमाणात उपलब्ध व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळं एकीकडं हे जे रुग्ण आहेत त्यांना ट्रेस करणं, टेस्टिंग वाढवणं आणि ट्रीटमेंट देणं आणि त्याचबरोबर वॅक्सिनेशन जास्तीत जास्त करणं हीच आत्ता तरी त्रिसूत्री आहे. आणि सिरमचे जे आदर पुनावाला आहेत त्यांनी कोवॅक्सबद्दल पण काल ट्विट केलेलं आहे. आनंदाची बातमी सांगितली आहे की ती देखील लस जी आहे ती लवकरात लवकर उपलब्ध होईल. त्यामुळे निश्चितपणे पुणे शहर असो किंवा ग्रामीण भाग असो, तिथं सुद्धा हे नवीन व्हॅरियंटचे जे रुग्ण आहेत ते अजून सापडलेले नाही आहेत. त्यामुळे ते सापडू नयेत यासाठीच जी काय काळजी आहे ती प्रशासन घेते आणि त्याचाच भाग म्हणून आता सोमवारपासून लेवल 2 असताना लेवल 1 मध्ये जायची पात्रता असताना पुण्यामध्ये सुद्धा लेवल 3चेच निर्बंध लागू होणार आहेत. त्यामुळं कुठंतरी प्रशासन, तू जसं म्हणालास की तिसरी लाट संभाव्य किंवा या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळू नयेत यासाठी सतर्क झालेलं आहे आणि म्हणूनच या पद्धतीचे निर्बंध जे आहेत ते सोमवारपासून लागू होणार आहेत. बिलकुल. अद्वैत, असेच आमच्यासोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. आपण यानंतर औरंगाबादला जाणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. याबद्दलची माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सिद्धार्थ, औरंगाबादमधली स्थिती आपण काल देखील बोललो होतो या मुद्द्यावर. शहर किंवा ग्रामीण भाग असेल, दोन्ही ठिकाणची परिस्थिती सुधारत होती, नियंत्रणात येत होती. मात्र आता पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरियंटचं नवं संकट उभं टाकतंय. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. पालिका प्रशासन सज्ज आहे, जिल्हा प्रशासनानं देखील खबरदारी घेतलेली आहे. मात्र सोमवारपासून नवी नियमावली लागू होणार आहे. सिद्धार्थ, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चितच नवीन नियमावली ही सोमवारपासून लागू होईल. त्यामध्ये औरंगाबादकर जास्त नाराज होणार आहेत. कारण ज्यावेळेस पहिल्यांदा अनलॉक झालं त्यावेळेस औरंगाबाद हे पहिलं शहर असं होतं की ते लेवल 1ला टाकण्यात आलं होतं आणि या ठिकाणचे निर्बंध हटवण्यात आले होते. आता ही शहर लेवल 1लाच आहे. कारण फक्त 63 रुग्ण हे आज पॉझिटिव्ह आहेत. त्यातील 13 रुग्ण शहरातले आहेत. तर बाकीचे जे 53 रुग्ण जे आहेत ते ग्रामीण भागातले. म्हणजे 63 आकडा फार काही काळजी करण्यासारखा नाही. मात्र औरंगाबादमध्ये फार मोठा धोका जास्त उद्भवू शकतो यासाठी की औरंगाबाद शहर हे मराठवाड्याचं मुख्य शहर आहे आणि मेडिकलच्या ज्या सुविधा औरंगाबादमध्ये अत्याधुनिक आहेत त्या औरंगाबादमध्ये आहेत. त्यामुळे मराठवाडा असेल, जळगाव असेल, पुणे, नाशिक या परिसरातून लोक जे आहेत औरंगाबादला येतात. कोरोनाचे पेशंट त्यामध्ये येतात. आज जरी डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण औरंगाबादमध्ये जरी नसला तरी बाहेरून तो येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन जास्त सतर्क आहे. कारण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक रुग्णाला जे आहे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, तो परत पाठवता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन हे पूर्णपणे तयार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी
की फक्त 63 रुग्ण निघत असल्यामुळं अनेक कोरोना सेंटर जे आहेत आता त्या सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. मात्र ते सेंटर जे आहेत रुग्ण जरी नसले तरी ते तयार आहेत. त्या ठिकाणचा स्टाफ हटवलेला नाहीये, त्या ठिकाणच्या सुविधा हटवलेल्या नाहीयेत. शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा रुग्ण जरी नसले तर त्या ठिकाणी तयारी आहे. खाजगी रुग्णालयाच्या अनेक रुग्णालयांनी कोविड पेशंट येत नसल्यामुळं नॉन कोविड ट्रीटमेंट करायची परवानगी महानगरपालिकेकडे मागितली होती. काही रुग्णालयांना परवानगी दिलेली कोविड सेंटर हटवण्याचं. मात्र काही महत्वाचे रुग्णालय जे आहेत त्यांना कोविड सेंटरसाठी तयार राहायला सांगितलेलं आहे. आता जो आहे हा डेल्टा प्लसचा व्हेरियंटचा एकही रुग्ण या ठिकाणी नाही. मात्र जे आहे तो कधीही या ठिकाणी उद्भवू शकतो, कारण बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात पेशंट औरंगाबादला येतात. त्यामुळे कालच मनपा आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील यांची महत्वाची बैठक झालेली आहे. आणि काल आपण नीता पाडळकर ज्या महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी फार गंभीर बाब एक आपल्याला अशी सांगितलेली आहे की डेल्टा प्लसचा व्हेरियंट जो आहे तो कोरोनापेक्षा झपाट्याने लोकांना बाधित करू शकतो. तो जास्त थोडासा डेंजर आहे. घाबरण्याचं कारण नाही, मात्र त्यापासून आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. कारण डेल्टा प्लस रुग्णाच्या संपर्कात जो कोणी येईल तो 100% पॉझिटिव्ह होऊ शकतो अशा पद्धतीचा रिपोर्ट राज्य सरकारकडे आहे. त्यामुळं आपल्याला सुद्धा काळजी घेणं आहे. प्रशासन तयार आहे, सर्व गोष्टी तयार आहेत. मात्र आपण तयार आहोत का? कारण आपल्याला नियम पाळणं आहे. आपणच तो रोगाचा प्रसार करणार आहोत. त्यामुळं मास्क असेल किंवा इतर जे काही आपल्याला नियम घालून दिलेत अक्षय ते फार पाळणं गरजेचं आहे. नाहीतर कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती होऊ शकते. त्यासाठी आता लोकांनी गंभीर व्हायला हवं. बिलकुल सिद्धार्थ, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. प्रणाली यांच्याकडे आता मला जायचं आहे. एक महत्त्वाचा प्रश्न प्रणाली आपल्याला विचारायचा आहे. आपण राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया ऐकली. ते असं म्हणाले की वैद्यकीय तज्ज्ञांचं असं मत आहे की पुढची जी एकंदरीतच लाट आहे धोका खूप मोठा आहे. 50 लाख रुग्ण बाधित होऊ शकतात, 5 लाख बालकांना लागण होऊ शकते. हा धोका जास्त मोठा आहे. दुसऱ्या लाटेपेक्षा कदाचित तिसरी लाट आणखी जास्त मोठी आणि गंभीर स्वरूपाची असू शकेल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय. पण दुसरीकडे आपण बघितलं तर लसीकरण देखील वेगानं होत आहे. आपण बघितलं तर 3 कोटींहून जास्त नागरिकांचं लसीकरण राज्यात झालेलं आहे. देशातलं सर्वाधिक लसीकरण होणारं राज्य महाराष्ट्र आहे. या दोन्ही बाबींविषयी नेमकं प्रणाली काय सांगता येईल? अजिंक्य, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अफवांवर किती विश्वास ठेवायचा हे नागरिकांनी ठरवायला हवं आहे. त्याचबरोबर शासनानं सुद्धा या गोष्टीचं बारकाईनं अवलोकन करणं गरजेचं आहे. एक जर आपण बघितलं की असं सुरुवातीपासून बोललं जात आहे की मोठे नागरिक म्हणजे वयवर्ष 18च्या वरचे जे कोणी नागरिक आहेत त्यांचं लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि ते सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा किंवा तिसऱ्या कोरोनाच्या व्हेरियंटचा जो फटका आहे तो या तरुण वर्गाला फारसा बसणार नाही. ज्या वर्गाचं लसीकरण झालेलं नाही म्हणजे वयवर्ष 0 पासून ते 18 वर्षापर्यंत हा जो वयोगट आहे या वयोगटाला कारण या वयोगटाला लसीकरण झालेलं नाही त्यामुळे या वयोगटावर ही तिसरी लाट जी आहे ती जास्त परिणाम करेल असं बोललं जात आहे. पण त्याचबरोबर आपण एक गोष्ट ही पण लक्षात घेतली पाहिजे की लहान मुलांना, कारण काही डॉक्टरांचं असं सुद्धा म्हणणं आहे की लहान मुलं जी आहेत त्यांची इम्युनिटी तयार होत असते. त्यामुळे त्यांना हा नवीन व्हेरियंट जो आहे किंवा कोरोनाचा जो प्रभाव आहे तो तितका त्यांच्यावर फारसा पडणार नाही. त्यामुळे डॉक्टरांमध्ये सुद्धा यामध्ये दुमत दिसून येत आहे. राज्य शासन जगपातळीवर जे काही गोष्टी घडत आहेत त्यानुसार ही माहिती देताना आपल्याला दिसत आहेत. पण दुसरीकडे जे तज्ज्ञ आहे काही या भागातले त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की जगाच्या पातळीवर इतर अनेक असे देश आहेत ज्या देशामध्ये लहान मुलांचं लसीकरण केलं जात नाही. म्हणजे BCG असेल किंवा मलेरियापासून वाचण्याचं असेल, गोवरपासून वाचण्याचं असेल, असे सगळे लसीकरण जे आहे त्या तिथल्या लहान मुलांना होतच नाहीये वर्षानुवर्ष. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचा परिणाम जास्त होईल. परंतु भारतामध्ये लहान मुलांचं लसीकरण हे मोठ्या प्रमाणावर होत असतं. अनेक अशा लसी 0 पासून 5 वर्षापर्यंत दिल्या जातात. त्यामुळे कोरोनाचा फारसा परिणाम जो आहे तो लहान मुलांवर होणार नाही असं सुद्धा एक मत आहे. परंतु शासन ज्या काही वेळोवेळी आपल्याला माहिती देत असते त्यानुसार नागरिकांनी आपलं वर्तन ठेवणं गरजेचं आहे. त्यानुसारच मुंबई महानगरपालिकेनं अनेक कोविड सेंटर जे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी कक्ष तयार केलेलं आहे, युनिट तयार केलेलं आहे. लहान मुलांना गरज पडली तर त्यांच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या मुंबईमध्ये विविध रुग्णालयामध्ये तयार करून ठेवण्यात आलेल्या आहे. अजिंक्य, बिलकुल. प्रणाली, अशाच आमच्या सोबत राहा. अद्वैत यांच्याकडे मी जाणार आहे. अद्वैत, प्रणाली यांना जो प्रश्न मी विचारला होता तोच प्रश्न तुम्हालाही विचारावा असं वाटतोय. एकंदरीतच संभाव्य धोका लक्षात घेता आणि लसीकरणाचा जो वेग आणि विस्तार वाढवला जातोय
या दोन्हीचा एकंदरीतच काय नेमका परिणाम जाणवताना दिसतोय? एकीकडे निर्बंध वाढवले जात आहेत कारण धोका देखील मोठा असल्याची भीती व्यक्त होते, तर दुसरीकडे लसीकरण देखील तितक्याच वेगानं होत आहे। त्यामुळे कुठेतरी सरकारचा हा प्रयत्न आहे की लसीकरण वेगानं आणखी करून हा धोका जितका कमी करणं शक्य आहे तितका केला जाईल। बरोबर आहे, जसं प्रणालीने सांगितलं की तिसरी लाट मुळात येणार का, त्याची तीव्रता किती असेल, तिसऱ्या लाटेमध्ये मुलंच बाधित होणार का, याच्याबद्दल मतमतांतर आहे। कारण गोष्ट खरी आहे की हा 0 ते 18 जो वयोगट आहे त्याचं लसीकरणच नाही, त्यामुळं पहिल्या लाटेमध्ये जसे ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेमध्ये तरुण किंवा कुटुंबाच्या कुटुंब आणि तिसऱ्या लाटेमध्ये मग आता मुलं असे बाधित होतील असा एक तर्क आहे। तो कितपत आहे याच्यामध्ये तज्ज्ञांमध्येच मतभिन्नता आहे। पण निश्चितपणे तयारी म्हणून, कारण याच्या आधी जर आपण बघितलं तर दुसरी लाट येणार असं तज्ज्ञ म्हटले होते आणि मध्ये मग आपण बघितलं की ऑक्टोबर ते जवळपास जानेवारी काहीच कुणी केलं नाही आणि अचानक फेब्रुवारीच्या 15 नंतर जेव्हा एकदम रुग्ण वाढू लागले आणि दुसरी लाट आली आणि किती दुसरी लाट ही भयानक होती आपण बघितलं। त्यामुळं तिसरी लाट संभाव्य येणार किंवा न येणार ते जरी याच्यामध्ये जरी मतभेद असले तरी सरकारने मात्र यावेळेस प्रशासनाने त्याची तयारी जी आहे ती जोमाने सुरू केली। दुसरीकडं हा जो व्हॅरियंट आहे त्याच्यावरती सुद्धा जे सरकार आहे किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत ते लक्ष ठेवून आहेत की त्याचे जे रुग्ण आहेत ते साधारणतः आपण बघितलं तर 40 ते 50 रुग्ण आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये। सुदैवाने पुण्यासारख्या भागामध्ये नाही आहेत, पण तिथंसुद्धा ही वेगाने पसरू नये म्हणून हे सगळे निर्बंध जे आहेत ते परत लागू करण्यात आलेले आहेत। कारण जसं मी म्हटलं की आता पुण्याचं जर उदाहरण घेतलं तर पुणे हे गेले अनेक दिवस हे 5%च्या आधीच आहे, अलीकडंच आहे। म्हणजे खरं तर लेवल 1 ची देखील पात्रता आहे, परंतु कुठंतरी विकेंड लॉकडाऊन कायम ठेवला, निर्बंधसुद्धा लेवल 2चेच ठेवले आणि आता काल जेव्हा पहिल्या रुग्णाचं निधन झालं तेव्हा सरकार सतर्क झालं आणि आता परत एकदा लेवल 3 सरसकट निर्बंध जे आहेत ते करतं। कुठंतरी सरकारलाही माहिती आहे की आत्ता जर आपण परत एकदा सगळं ओपन केलं तर तिसऱ्या लाटेला आपण आमंत्रण तर देत नाही होत ना, असं त्यांना वाटतंय। त्यामुळं निश्चितपणे जागरूकता ही महत्त्वाची आहे। बरोबर, त्याचबरोबर जसं सांगितलं की अफवांवरती विश्वास ठेवता कामा नये, परंतु बेफिकीर पण होता कामा नये। कारण झालं असं आपण पाहिलं की लगेचच लोक सिंहगड असेल किंवा लोणावळा असेल इतर ठिकाणी महाबळेश्वर इकडं धाव घेतात लोक आणि मग गर्दी होते आणि पुन्हा मग सरकारला ते सगळं बंद करावं लागतं। त्यामुळे निश्चितपणे एकीकडं प्रशासन किंवा शासन जे आहे त्याची देखील जबाबदारी आहे की या सगळ्या नव्या विषयांवरती लक्ष ठेवायचं, त्याच्यासाठी हॉस्पिटल्स सगळे जे उपाय आहेत ते सज्ज ठेवायचे आणि दुसरीकडं नागरिकांनी सुद्धा जे बंधनं आहेत ती पाळली पाहिजेत। आणि लसीकरणाचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे की लसीकरण जे होतं गेले काही दिवस ते पूर्णपणे मंदावलेलं होतं। आपल्याला माहिती आहे की मे महिन्यामध्ये घोषणा झाली 18 वर्षाच्या पुढच्या लोकांची आणि लसीच मिळाल्या नाहीत, पण सुदैवाने आता लसी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत आणि जसं राज्यांनी पहिला डोस 3 कोटी इतका दिलेला आहे। जर पुणे शहर आणि जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा लसीकरण हे वेगवान आहे। मी जसं सांगितलं की कालच पहिल्यांदा दैनंदिन लसीकरणाचा जो टप्पा होता तो 1 लाखापेक्षा जास्त झालेला आहे। मिशन 1 लाख हे खूप आधी ठरवण्यात आलं होतं, बरोबर, परंतु ते झालं नाही कारण लसीच मिळत नव्हत्या। पण आता मात्र लसी मिळत असल्यामुळं जो प्रशासनाचा जी मोडस ऑपरेंडी आहे हीच आहे की वेगवान लसीकरण 18च्या वरच्या सगळ्या लोकांसाठी, पुणे शहर असेल, पिंपरी असेल, ग्रामीण असेल, त्यामुळं हीच एक मोडस ऑपरेंडी असेल की जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस, दुसरा डोस ज्यांचे 84 दिवस पूर्ण झालेत त्यांना कोविशिल्ड, कोवॅक्सिन 28 दिवस पूर्ण झालेत त्यांना तो डोस द्यायचा आणि एक प्रकारे त्यांना सुरक्षित करायचं। तर हाच उपाय आहे, म्हणजे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट ही जशी एकीकडं त्रिसूत्री आहे तसं वेगवान लसीकरण हेच आहे। कारण आपल्या हातामध्ये आता तेच आहे आणि ते करण्यासाठीच शासन असेल, प्रशासन असेल आणि नागरिक असतील या सगळ्यांनी जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे। बिलकुल। सिद्धार्थ यांच्याकडे आता मी जाणार आहे। सिद्धार्थ, प्रणाली आणि अद्वैत यांना जो प्रश्न विचारला तोच तुम्हालाही विचारावा असं वाटतोय। लसीकरणाचा वेग वाढवला जातो आहे, आता उपलब्धता देखील आहे लसींची, त्यामुळं आणखी लसीकरण वेगानं होईल अशी अपेक्षा आहे। मात्र ज्या पद्धतीनं आपण बघतो आहोत धोका जो दिसतो आहे एकंदरीतच त्याबद्दल देखील मतमतांतरं दिसत आहेत। सिद्धार्थ, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? बघा, ही गोष्ट आपण पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे की दोन्ही लस घेतलेले लोकही बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। मात्र दोन्ही लस घेतलेल्या लोकांचा फायदा हा आहे की त्यांचा जीव गमावण्याचा धोका 0% येतो।
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की औरंगाबादमध्ये सुद्धा लसीकरण फार जोरात सुरू आहे. आता जवळपास औरंगाबादचं टार्गेट आहे 32 लाखाचं. 32 लाख लोकसंख्येला ही लस द्यायची आहे. त्यातील जवळपास 8 ते 8.5 लाख लोकांना लस देण्यात आलेली आहे आणि आता 2 दिवसापूर्वीच 18 वर्षावरील लोकांना लस देण्यात येते आहे. म्हणजे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ती अशी आहे की लहान मुलांना ही लाट जास्त बाधित करेल वगैरे. त्यांचं लॉजिकही असं आहे की मोठे लोक जे आहेत एकतर पॉझिटिव्ह होऊन गेलेले, त्यांना कळालं नाही, त्यांची इम्युनिटी चांगली होती, अँटीबॉडीज त्यांच्या शरीरात तयार झालेल्या आहेत. दोन्ही लस घेतलेल्या व्यक्तीच्याही अंगामध्ये दोन्ही डोस घेतल्यामुळे अँटीबॉडीज तयार झालेल्या, त्यामुळे त्यांना धोका कमी असतो. आपण बघतो की गेल्या 2 वर्षापासून लहान मुलं घराच्या बाहेर नाहीत किंवा त्यांना कोरोनाची फार कमी प्रमाणात लागण झाली होती, त्यांना अँटीबॉडीज त्यांच्या अजून तयार झालेल्या नाहीत. त्या एका याच्यावरच असं मत मांडतात तज्ज्ञ की ही मुलं जास्त बाधित होऊ शकतात कारण त्यांच्या अंगात अँटीबॉडीज नाहीत. मात्र आता 18च्या नंतर जे 18 वर्षानंतरच्या मुलांना जे काय लसीकरण झपाट्यानं सुरू होत आहे त्यामुळं ही निश्चितच भीती कमी व्हायला जाईल. मात्र तोपर्यंत तिसरी लाट येऊन जाईल हे वेगळं सांगण्यासाठी आता कोणत्या भविष्यकाराची गरज नाही, कारण खूप मोठ्या प्रमाणात लोक आणखी लसीपासून दूर आहेत आणि लसीचा पण हळूहळू पुरवठा व्यवस्थित होताना दिसतो, त्याला थोडा वेळ जाईल. तोपर्यंत तिसरी लाट येईल. महत्वाचं म्हणजे तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन किती तयार आहे हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. बरोबर. औरंगाबादमध्ये सुद्धा लहान मुलं या तिसऱ्या लाटेमध्ये जास्त बाधित होतील हे लक्षात घेऊन जवळपास 200-250 बेडचं स्पेशल चाइल्डचं रुग्णालय या ठिकाणी तयार करण्यात आलं. अनेक दवाखान्यांमध्ये सुद्धा लहान मुलांसाठीचे जे आहेत खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रशासन पूर्ण तयार आहे आणि मी तुम्हाला जसं आधी सांगितलं ती 2 लस घेतल्यानंतर सुद्धा पॉझिटिव्ह होऊ शकतो. तर एकमेवच पर्याय आहे तो म्हणजे मास्क लावणे आणि नियम पाळणे. त्यामुळे तिसरी लाट आली तरी आपल्याला धोका होणार नाही. बिलकुल आपण सिद्धार्थ म्हणाला ते अगदी खरं आहे. नागरिकांनी आपापली सतर्कता बाळगणं गरजेचं आहे, सावधानता बाळगणं गरजेचं आहे. वैद्यकीय तज्ज्ञ देखील म्हणतायत की लाट येऊ शकेल, त्याबद्दल आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. नियमांचं मात्र काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. राज्य सरकार देखील तेच सांगतंय, वैद्यकीय तज्ज्ञ देखील तेच सांगतायत. प्रणाली, अद्वैत आणि सिद्धार्थ, धन्यवाद. आपण आपापल्या शहरांमधली ही जी माहिती आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. आपण बघतो आहोत एकीकडे नवी नियमावली जरी सोमवारपासून जारी केली जाणार असली तरी देखील नागरिकांना मात्र अजूनही बेपर्वाईनं वागणं परवडणारं नाहीये, कारण धोका अजूनही समोर असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायत. त्यामध्ये मतमतांतर आहेत, मात्र आपण सज्ज राहणं नेहमी चांगलं. धोका टाळता येऊ शकेल, महत्त्वाचं म्हणजे नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे. ब्रेक नंतर आपण इतर शहरांमधली देखील स्थिती जाणून घ्यायची आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या 2 ते 3 आठवड्यात नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसलं. त्या पाठोपाठ कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे देखील राज्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे, नवं संकट उभं ठाकलेलं आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सोमवारपासून सगळी दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा असणार आहे. राज्य सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्या शहरांमध्ये निर्बंध शिथिल झालेले होते पुन्हा एकदा लेव्हल 3चे निर्बंध नियम त्याच शहरांमध्ये लागू असतील. राज्यभरात सगळ्याच ठिकाणी ही नवी नियमावली लागू होणार आहे. नागपूर मधली या संदर्भातली माहिती देण्यासाठी तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत. सोबतच रत्नागिरीमधली माहिती देण्यासाठी स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवातीला तुषार आपल्याकडे येतो. तुषार, आपण बघितलं तर नागपूरमधले निर्बंध मोठ्या प्रमाणावर शिथिल झालेले होते आणि आपण बघितलं तर कुठेतरी नागपूरकरांना देखील दिलासा मिळालेला होता. पण आता नवं संकट उभं ठाकतंय. एकीकडे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे, दुसरीकडे डेल्टा प्लस व्हेरियंटची रुग्णसंख्या देखील हळूहळू वाढताना दिसते आणि त्यामुळे सरकारनं सरसकट आता नवी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतलाय. तुषार, नागपूरमधल्या स्थितीबद्दल नेमकं काय सांगता येईल? विशाल, आपल्याला माहित आहे की 1 आठवड्याआधीच ICMRने गाईडलाईन्स काढलेली होती की कुठेतरी जी तिसरी लाट आहे ही पुढच्या 4 ते 6 आठवड्यामध्ये येऊ शकतात आणि त्याच नंतर राज्य सरकारने देखील तशा प्रकारचे उपाययोजना किंवा त्या संदर्भातला आढावा घेऊन निर्णय घेण्याचं ठरवलेलं होतं. राज्य सरकारची जी नवीन गाईडलाईन आली आहे त्या नवीन गाईडलाईननुसार आता सोमवारपासून जे निर्बंध असणार हे 3ऱ्या श्रेणीतले निर्बंध असणार आहे. याआधी नागपूर शहर जर बघितलं तर हे 1ल्या श्रेणीमध्ये होतं आणि नागपूर शहरामध्ये सर्व व्यवहार हे सुरळीत सुरू होते 8 वाजेपर्यंत. दुकानं असेल, मॉर्निंग वॉकसाठी लोकांना मिळणारा वेळ असेल, मॉल्स असेल, रेस्टॉरंट,
हॉटेल बार सर्व निर्बंधांना शिथिलता देण्यात आलेली होती। मात्र सोमवारपासून नागपूरमध्ये परत नव्याने निर्बंध कडक करण्यात येणार आहे आणि नागपूरमध्ये सोमवारपासून सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सर्व दुकानं उघडे राहणार आहे। 4 नंतर मग परत एकदा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे। जे तिसऱ्या श्रेणीमध्ये जे नियम आहेत त्या नियमामध्येच नागपूरला देखील आता सोमवारपासून राहावं लागणार आहे। महत्त्वाचा विषय जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये जे डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत ते जरी आढळले नसले तरी एक रुग्ण नागपूरमध्ये जो आढळला तो मध्य प्रदेशमधनं आलेला रुग्ण होता आणि मध्य प्रदेशमध्ये सध्या डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आहे आणि विशेष करून नागपूरमध्ये जर का बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये मध्य प्रदेशमधनं रुग्ण हे उपचार घेण्यासाठी वेगवेगळ्या कारणाने नागपूरमध्ये येत असतात। त्यामुळे इथे येणारे जाणाऱ्याची जे मध्य प्रदेशची संख्या ती खूप जास्त आहे आणि मध्य प्रदेशमध्ये जी संख्या बघितली की 7 डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे। सध्या विदर्भामध्ये कुठेही डेल्टा प्लसचे रुग्ण सापडले नाही। मात्र इथले जे रुग्णांचे सॅम्पल आहेत ते पाठवण्यात आलेले होते, त्याचे नमुन्यांचे अजून अहवाल यायचा आहे। पण महत्त्वाचा विषय हा आहे की डेल्टा प्लस चा धोका लक्षात घेता प्रशासनाने काळजीपूर्वक आता उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे। सोमवारपासून या निर्बंधामध्ये वाढ होणार आहे आणि 7 वाजतापासून 4 वाजेपर्यंत नागपूरचे सर्व बाजारपेठ खुली राहणार आहे। जर का नागपूरच्या कोरोनाचा ग्राफचा विचार करायचा झाला तर मागच्या 24 तासामध्ये जर का विचार केला तर नागपूरमध्ये 28 कोरोनाचे नवीन रुग्ण निघाले आणि 0 मृत्यूची नोंद झाली। साधारण मागच्या 10 दिवसापासून हे पाहायला मिळतं की नागपूरमध्ये रोज मृत्यूची नोंदही 0 होत आहे। यासोबतच जे कोरोना रुग्णांचा आकडा आहे हा देखील 50च्या खाली आहे। त्यामुळे नागपूरमध्ये कोरोनाचा ग्राफ जरी नियंत्रणामध्ये असला तरी ज्या प्रकारच्या सूचना ICMRने दिला असेल, राज्य सरकारने ज्या प्रकारची गाईडलाईन काढली असेल त्यानुसार प्रशासन निर्णय घेत आहे। महत्त्वाची गोष्ट की आपल्याला माहीत आहे की डेल्टा प्लसची जी तिसरी लाट आहे ती आपल्याला युरोपामध्ये विशेष करून इंग्लंडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचा संबंध महाराष्ट्राशी आहे। कारण की आपल्याकडे डबल म्युटंट जो स्ट्रेन आला होता तो पहिले विदर्भामध्ये आलेला होता आणि तिथनंच मग जी सुरुवात झाली व्हेरियंट बदलायची, त्यामध्ये जो डेल्टा व्हेरियंट आहे हा महाराष्ट्रातनंच पुढे युरोपामध्ये गेला आणि तिथे ज्या प्रकारे हा व्हेरियंट युरोपामध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात केलेली आहे त्यामुळे कुठेतरी अशी शक्यता वर्तवली जाते की महाराष्ट्रामध्ये देखील लवकर तिसरी लाट येईल। आणि महत्त्वाचा विषय हा आहे की जो वुहान व्हायरस आहे, वुहान व्हायरसपेक्षा डेल्टा प्लस व्हायरसची जी संक्रमण क्षमता ही 100 पटीनं जास्त आहे। त्यामुळे निश्चितच आणि महत्त्वाचा विषय हा की जो डेल्टा प्लस व्हायरस आहे हा रोगप्रतिकार शक्तीला चकवा देण्याची देखील त्याची क्षमता आहे। त्यामुळे कुठेतरी प्रशासन कसलीही ढील देत नाही कारण की माहीत आहे प्रशासनाला, कारण की दुसऱ्या लाटेमध्ये ज्या प्रकारचे त्सुनामी महाराष्ट्रामध्ये लोकांनी अनुभवली, प्रशासनाची देखील तारांबळ उडालेली होती, संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडलेली होती। त्यामुळे आता अशा प्रकारच्या कोणत्याही चुका करायला प्रशासन तयार नाही। त्यामुळे तिसऱ्या लाट येण्याच्या आधीच आणि ज्या प्रकारचे भाकीत वर्तवले जाते त्या आधीच सर्व उपाययोजना प्रशासनाकडून सुरू केल्या जात आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातले जे काही प्रमुख महानगरपालिका क्षेत्र असेल त्या सर्व क्षेत्रांना राज्य शासनाने सोमवारपासून तिसऱ्या श्रेणीमध्ये ठेवला आहे आणि त्यानुसारच आता निर्बंध सोमवारपासून नवे असणार आहे। नागपूरचा विचार करायचा झाला तर नागपूरमध्ये देखील 4 वाजेपर्यंत निर्बंध असणार आहे। तुषार, असेच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे। स्वप्नील घाग यांच्याकडे आपण जाऊया रत्नागिरीमध्ये, त्यांच्याकडनं तिथली निर्बंधांची स्थिती नेमकी काय याचा आढावा आपण घेऊया। स्वप्नील, सोमवारपासून निर्बंध जे आहेत ते कठोर केले जातील असंच दिसतं आहे। रत्नागिरीमध्ये आपण बघितलं तर निर्बंध कायम होते आणि कदाचित येत्या काळात आणखी कठोर केले जाण्याची देखील शक्यता आहे। डेल्टा प्लसचे व्हेरियंटचे जे रुग्ण आहेत ते देखील रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळलेले होते, एक मृत्यू देखील झालेला आहे। निर्बंधांबाबत स्वप्नील खास करून काय सांगता येईल? नक्कीच रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारने रत्नागिरीला कुठलाही दिलासा दिलेला नाही। बहुना रत्नागिरीचा जो स्तर 4 मध्ये समावेश होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे। याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात जे 21 रुग्ण सापडले त्यातले तब्बल 9 पेशंट रुग्ण जे आहेत ते एका रत्नागिरीमध्ये आहेत आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय। त्यामुळे रत्नागिरीमध्ये सूट देताना आपल्याला पाहायला मिळत नाही। पुन्हा स्तर 4 मध्ये त्यांचा समावेश कायम आहे। त्यामुळे इथले जे बाजारपेठ आहेत यातले नियम आहेत हे नियम आणखीन कठोर होण्याची शक्यता जास्त आहे। सध्या जर पाहायला गेलं तर 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत सर्व बाजारपेठा म्हणजे अत्यावश्यक सेवांना बाजारपेठा खुली ठेवण्याची मुभा आहे। मात्र येत्या काही काळामध्ये जर रुग्णसंख्या वाढत चालली तर रत्नागिरीमध्ये हे निर्बंध अनेक कडक होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते। दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा प्रशासन डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवरती खूप मोठ्या वेगाने कामाला लागलेला आहे। तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल किंवा ट्रॅकिंग असेल आणि चाचण्या ह्या सगळ्यामध्ये रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती काम सुरू आहे।
आपल्याला माहिती आहे की 6100 पेक्षा जास्त टेस्ट हे एकट्या संगमेश्वरमध्ये केल्या होत्या. त्याच अनुषंगाने इथे मोबाईल व्हॅन असेल किंवा फिरते पथक आहेत हे तैनात करण्यात आलेलं आहे. एकूणच संपूर्ण डेल्टा प्लस वरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. बिलकुल. मात्र असं असताना जिल्ह्यामध्ये जे निर्बंध आहेत हे आणखीन कठोर होण्याचे देखील संकेत मिळत आहेत. बिलकुल. स्वप्नील, असेच आमच्यासोबत राहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. तुषार यांच्याकडे पुन्हा एकदा मला जायचंय. तुषार, आपण बघितलं तर लसीकरणाचा वेग आणि विस्तार देखील वाढवला जातोय. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं कुठेतरी लसीकरणाचा वेग काहीसा मंदावलेला होता, लसींची अनुपलब्धता होती. आता लसींचे डोस देखील पुरेसे मिळत आहेत, त्यामुळे लसीकरणाला पुन्हा एकदा वेग येताना दिसतोय. आणि आपल्याला माहिती आहे राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेलं आहे. देशातलं जर सर्वाधिक कुठे लसीकरण झालंय तर ते महाराष्ट्रात झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करून तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका टाळण्याचा प्रयत्न सरकारचा दिसतोय. तुषार, त्याबद्दल नेमकं काय सांगाल आणि नागपूरमधील लसीकरणाच्या स्थितीबद्दल नेमकं काय सांगाल? विशाल, जर का बघायचं झालं तर जे तज्ज्ञ सांगतात की जर का आपल्याला कोरोनावर मात करायची असेल किंवा कोरोनाची लढा द्यायचा असेल तर लसीकरण हेच एकमेव शस्त्र आहे. आणि यासोबतच जे काही नियम आहे त्या नियमाचं पालन करणं आहे. नागरिकांकडून आता नियमाचं पालन तर होत आहे, मात्र लसीकरण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही. कारण की जर का तुम्ही बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये एका दिवसाला नागपूर शहरामध्ये 43,000 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलेलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी लसीचा साठा संपल्यानंतर 100 केंद्र बंद ठेवावी लागली. आज परत लसीकरण केंद्र सुरू झालेली आहे, लसीचा साठा उपलब्ध झालेला आहे. मात्र यामध्ये सातत्य पाहायला मिळत नाही. ज्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये लसीकरण करण्यासंदर्भात उत्साह आहे, मात्र तितक्याच प्रमाणामध्ये सरकारकडनं पुरवठा होत नाही लसीचा. त्यामुळे चालू लसीकरण मध्ये त्याला खीळ बसताना पाहायला मिळतं. एकट्या नागपूर शहराचा जर का विचार करायचा झालं तर नागपूर शहरामध्ये आजपर्यंत 1,97,000 नागरिक आहेत, त्यांना फक्त 2 डोस मिळालेले आहे. आणि जर का ज्यांचा पहिला डोस झाला आहे ते नागरिक आहेत साधारण 6,22,000. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जवळपास 1,97,000 नागरिक मध्ये नागपूर शहराची जर का एकूण लोकसंख्या बघितली तर 35 लाखाच्या घरामध्ये आहे. यामधले आपण 30 लाख लसीकरणासाठी पात्र नागरिक जरी पकडले तर यामध्ये जो लसीकरणाचा टक्का आहे तो 7 ते 8% आहे फक्त. म्हणजे नागपूर सारख्या शहरामध्ये जर का लसीकरणाची टक्केवारी 7-8% असेल तर निश्चितच आपल्याला लसीकरणासंदर्भात खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपण जर का जेव्हा इतर राज्याशी महाराष्ट्राची तुलना करतो तेव्हा आपल्याला हे देखील बघावणं महत्वाचं आहे की नागपूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शहरीकरण आहे आणि कोरोनाचा प्रकोप हा जास्तीत जास्त शहरी भागात असतो. कारण की तिथे दाट वस्ती असते आणि लोकांच्या गर्दी सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये मार्केटमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे इतर राज्यामध्ये जर तुलना करायची झाली तर जरी महाराष्ट्राचा लसीकरणाचा टक्का जास्त असला तरी हे विसरून चालणार नाही की आपण जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे 50% पेक्षा जास्त शहरीकरण आहे. आणि महत्वाचा विषय हा आहे की इतर राज्यामध्ये कोरोनाचा प्रकोप देखील तितका नाही जितका महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. आपल्याला केरळ, राजस्थान, गुजरात यासारख्या शहरीकरणाच्या राज्यामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला या गोष्टीची तुलना करावी लागेल की गुजरात किंवा केरळमध्ये किती लसीकरण झालं आणि त्या तुलनेने मग महाराष्ट्रामध्ये किती लसीकरण झालं. इतकंच नाही तर लसीकरणाचा लोकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लोक लसीकरण केंद्रावर लांब रांगा लावतात, पण लसीचा मर्यादित साठा असल्यामुळे मग निराशा होते. दिवसाला कुठेतरी एका लसीकरण केंद्रावर 1000 लोकांचं लसीकरण होतं, ज्या लसीकरण केंद्राची क्षमता 5-5, 6-6 हजार लोकांचं एका दिवशी लसीकरण करू शकते इतकी क्षमता असताना तिथं मर्यादित साठेमुळे 1000 ते 12,000 लोकांचं लसीकरण करावं लागतं. या प्रमुख समस्या आहेत, तर याकडे देखील प्रशासनाने तितकंच लक्ष द्यावं लागेल. महत्त्वाचा विषय की डेल्टा प्लस व्हेरियंट ज्या राज्यामध्ये आढळत आहे त्या राज्यामध्ये त्या भागामध्ये सरकारला विशेष खबरदारी घ्यावी लागेल, त्या भागातलं विशेष लसीकरण करून घ्यावं लागेल. कारण की लसीकरण जर झालं नाही तर आपल्याला बघितलं होतं की दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघितलं की ज्या लोकांचं लसीकरण झालं नव्हतं त्या लोकांना या दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त प्रभाव सहन करावा लागला होता. मृत्यूचा आकडा देखील 25 ते 55 वयोगटातला सर्वात जास्त होता, कारण की त्या वयोगटाचं लसीकरण झालेलं नव्हतं. इतकंच नाही तर ज्या वयोगटाचं लसीकरण झालं होतं त्या लोकांना जरी कोरोना झाला मात्र त्यांना एकदम सिव्हिअर स्वरूपाचा कोरोना झालेला नव्हता. त्यामुळे लसीकरण हे प्रभावी आहे. नागरिकांना 1 डोस मिळाला तरी लसीकरणाचा फायदा होतो, 2 डोस मिळाले तरी लसीकरणाचा फायदा होतो. मात्र नागरिकांचं लसीकरण होण्याचं अत्यंत आवश्यक आहे. पण ते लसीकरणाच्या संदर्भात फक्त प्रमुख समस्या ही आहे की साठा कमी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांचं ते लसीकरण आहे अत्यंत संत गतीने होत आहे. पण येत्या काळात कदाचित ही तक्रार राहणार नाही, कारण लसींचा मुबलक पुरवठा करण्याचं राज्य सरकारचा कायम प्रयत्न असतो. त्या दृष्टीनं सातत्यानं आपल्याला सांगितलं देखील जातं
तुषार आणि स्वप्नील, धन्यवाद. आपण आपापल्या शहरांमधली माहिती दिली त्याबद्दल. आपण बघितलं एकीकडे डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका जरी नव्यानं उभा ठाकलेला असला तरी ज्या पद्धतीनं लसीकरणाचा वेग वाढवला जातो आहे, लसींची उपलब्धता सध्या दिसते आपल्याला, त्या दृष्टीनं कदाचित हा धोका येत्या काळात कमी देखील केला जाऊ शकतो. राज्य सरकारचे प्रयत्न देखील आहेत. पण सोमवारपासून हे नवे निर्बंध, नवे नियम लागू होणार आहेत. नागरिकांची जबाबदारी मात्र कायम राहणार आहे. नागरिकांना या सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. तरच जो काही धोका सांगितला जातोय तिसऱ्या लाटेचा तो कदाचित टाळता येऊ शकेल. कदाचित तिसरी लाट पूर्णपणे टाळता येऊ शकेल आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचाही धोका आपल्याला टाळता येऊ शकेल. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.